उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संगमनेर मतदारसंघाच्या दौऱ्यावर येत आहेत आणि संगमनेर शहरामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर आभार सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शिंदे यांच्या स्वागतासाठी संगमनेर नगरी सज्ज झालेली आहे आणि संपूर्ण संगमनेर शहर जे आहे ते भगवं झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। शिवसेनेसह महायुतीचे झेंडे जे आहेत ते ठिकठिकाणी लागलेले आहेत। यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठमोठ्या कमान उभारण्यात आलेल्या आहेत आणि या कमानी वरती जो उल्लेख आहे तो एकनाथ शिंदे यांचा लोकनाथ म्हणून तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जलनायक म्हणून उल्लेख आहे आणि यासोबत आमदार अमोल खताळ जे आहेत त्यांचा उल्लेख या ठिकाणी जायंट किलर म्हणून करण्यात आलेला आहे। कारण आमदार खताळ यांनी बाळासाहेब थोरात हे जे सलग 8 वेळा या मतदारसंघाचं ज्यांनी नेतृत्व केलं आणि ते मंत्री राहिलेले होते त्यांचा पराभव करत आमदार अमोल खताळ यांनी विजय मिळवला होता। त्यामुळे या विजयाची चर्चा जी आहे ती राज्यभरात झालेली होती आणि त्यामुळेच आमदार अमोल खताळ जे आहे यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनी आज खास वेळ दिलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। खरं तर विधानसभा रणधुमाळीमध्ये एकनाथ शिंदे जे आहे ते या ठिकाणी सभा घेतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यावेळी त्यांना वेळ मिळाला नाही। मात्र आता मतदारांचे आभार मानण्यासाठी ते संगमनेरमध्ये येत आहे। गेल्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर कीर्तनानंतर जो राडा झाला त्यानंतर आमदार अमोल खताळ आणि बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत। त्यामुळे संगमनेरचं राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं आहे आणि अशातच एकनाथ शिंदे हे आज संगमनेरच्या दौऱ्यावर येत आहेत आणि सभा घेत आहेत। त्यामुळे आपल्या आमदारावर होणाऱ्या आरोपांबद्दल एकनाथ शिंदे काय भाष्य करतात आणि बाळासाहेब थोरात यांना काय उत्तर देतात का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन मनसोडे, साम टीव्ही न्यूज, संगमनेर, अहिल्यानगर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।